चालला. आपल्याकडे एका कुटुंबामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त असणाऱ्या महिला आणि वयामध्ये 21 पेक्षा कमी आणि 65 वयापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. आपण त्या तालुकानिहाय याद्या बायफर्गेट करून तालुक्याला CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवल्या होत्या. साधारणतः जिल्ह्यातल्या 3,500 अंगणवाडी सेविकांनी हा 1.5 महिने सर्व्हे पूर्ण करून याच्यामध्ये व्हेरीफाय करून तो डाटा आपल्याकडे पाठवला आणि तो डाटा आपण शासनाकडे पुन्हा व्हेरीफाय करून शासनाकडे परत पाठवलेला आहे. हा जो डाटा तुम्ही अपलोड केला हा तालुका वाईज केला की जिल्हा वाईज? नाही सर, एकत्र जिल्ह्याचा एकत्रित केला डाटा तो पुन्हा अपडेट करा. यातलं बायफर्गेशन सांगता येईल पात्र अपात्रतेचं? नाही सांगता येणार सर मला, कारण आम्ही आलेला खालून डाटा जसाच्या तसा अपलोड करून शासनाकडे पाठवलेला आहे. याची आकडेवारी कुणाकडे? शासन स्तरावर आहे सर. यस सर. आणि पुढची प्रक्रिया काय? नाही ते शासन स्तरावर आहे सर, मला नाही सांगता येणार त्या बाबतीत. यांना अपात्रतेबाबत कळवण्याबाबत काही सूचना वरून आल्या? तशा काही सूचना नाहीत. तर मित्रांनो, आपण पाहिलं महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी हे बोलत होते आणि त्यांच्याद्वारे स्पष्टपणे आता माहिती सांगण्यात आलेली आहे. ही माहिती फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे, परंतु याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे सर्व जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच पद्धतीने लाडक्या बहिणींची पडताळणीची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्या पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या योजनेचे पैसे बंद झालेले आहेत. आपण पाहिलं होतं जून महिन्यापासूनच ही प्रक्रिया अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होती. यामध्ये सर्व अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा जिल्हा परिषदचे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी असतील, यांच्याद्वारे ही पडताळणी प्रक्रिया सुरू होत होती. आणि यासाठी मी वारंवार सांगितलेलं की तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांची भेट घ्या. अंगणवाडी सेविकांकडे माहिती नसल्यास तुम्ही तुमच्या पंचायत समितीला जाऊन महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व माहिती तपासा. त्यांच्याकडे एक लॉग इन असतं, त्या लॉग इनमध्ये तुमची सर्व माहिती ओपन होते आणि ओपन होऊन तुम्हाला योजनेचे पैसे बंद का केले आहेत, तुमचे योजनेचे पैसे परत सुरू होतील का, हे सर्व तुम्हाला माहिती मिळणार होती. यामध्ये आता अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित ही बाब तपासली गेली. त्यासोबतच वयमर्यादा 21 ते 65 वर्षाचा विषय सर्व चेक केला गेला. अशा सर्व माहितींची तपासणी करून फक्त आणि फक्त छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 1,25,000 महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता ज्यांना अपात्र केले त्यांचा योजनेचा लाभ हा थांबवला गेला आहे आणि त्यामुळे हा एक मोठा फटका त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना देखील असू शकतो, कारण योजनेचे पैसे त्यांचे अचानकपणे बंद झाले आहेत. आपण पाहिलं आहे की आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक महिलांना अपात्र केले आणि काही महिलांना जून जुलैचे पैसे आले होते, त्यांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे आता बंद झालेले आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळालेत कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला, कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणीबद्दल एक महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे, जे की मराठवाड्यात हे अर्ज पडताळणी होत आहे पुन्हा जी लाडक्या बहिणींची. तर त्यात जवळपास 1.25 लाख जे अर्ज आहे ते अपात्र ठरलेले आहे. ते अपात्र का ठरले ते पूर्ण आपण जी बातमी ती बघणार आहोत. तर आता जे अंगणवाडी सेविका यांनी जो डाटा आहे तुम्ही आता व्हिडिओ पण बघितला असेल, जो की पाठवता मराठवाड्यातून, त्यामध्ये जवळपास 1.25 लाख फॉर्म हे लाडक्या बहिणीचे अपात्र ठरले आहे. त्यामध्ये काहींचे वय झाले होते 65 वर्षापेक्षा आणि 65 वर्षाचा एक दिवस जरी जास्त झाला असेल तर ते लाडक्या बहिणीचे फॉर्म आहे ते ॲटोमॅटिकली जे रद्द झालेले आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींनी म्हणजे जवळपास 40,000 लाडक्या बहिणी त्यांनी जी वयामध्ये फेरबदल केला होता किंवा छेडछाड केली होती आधार कार्डमध्ये, तर त्या जवळपास 40,000 अशा लाडक्या बहिणींचे जे पैसे ते पण बंद झालेले आहेत. जर तुम्ही असं काही केले असेल तर तुमचे सुद्धा जे पैसे ते बंद होतील. आणि त्यानंतर एका कुटुंबात समजा 2पेक्षा जास्त व्यक्ती आहेत आणि त्या जर लाभ घेत असेल तर त्यांचे सुद्धा जे हप्ते ते बंद झालेले. आणि जे घरात 4 चाकी जर कोणाचं नाव असेल त्या पण लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो बंद झालेला आहे. आणि एक महत्त्वाचे आणि तिसरा मुद्दा आहे, जे तुमच्या घरात कोणी RTR भरत असेल, म्हणजे जे तुम्ही जर कोणी घरामध्ये तुमच्या जो टॅक्स भरत असेल, कर भरत असेल, तर त्या घरातल्या लाडक्या बहिणींचे सुद्धा जे पैसे लाडक्या बहिणीचे ते असे बंद झालेले आहेत. जवळपास सगळ्या आता जिल्ह्यामध्ये अशी पडताळणी होणार आणि आता मराठवाड्यातून जवळपास 1.25 लाख जे अर्ज आहे ते बाद झालेले आहेत. तर आणि ज्यांचे पण वय कमी असेल, म्हणजे ज्यांना पैसे येत नव्हते पण त्यांचे सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे, ते व्हेरिफिकेशन होऊन त्यांना परत जे पैसे ते यायला चालू होतील. आणि ज्या महिलांनी किंवा ज्या लाडक्या बहिणींनी असं काही केले असेल तर त्यांचे जे पैसे ते बंद झालेले आहे. आणि तुमचं वय 21पेक्षा पण जरी कमी असेल तरी पण तुमचे जे लाडक्या बहिणीचे पैसे ते यायचे हे बंद झालेले आहेत. तर ह्या सगळ्या असं अटीनुसार मराठवाड्यातून जवळपास 1.25 लाख जे अर्ज लाडक्या बहिणीचे
ते बाद झालेलं आहे किंवा त्यांना यात लाडक्या बहिणीचे पैसे ते येण्यास हे बंद झालेलं आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही आता जाड पडताळणी होणार आहे लाडक्या बहिणींची, आणि त्यानुसार जे पैसे ते कोणाला येणार म्हणजे समजणार आहे.